वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळालेल्या 2 आरोपींना अवघ्या 24 तासात अटक करून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात पालघर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे। या कारवाईमुळे परिसरात पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे। 25 मेला सायंकाळी सुमारे 7:40 ला 63 वर्षीय फिर्यादी दर्शना दिनेश म्हात्रे राहणार पालघर कुडण नौपाडा या भाजीपाला विक्री करून घरी परतत होत्या। त्या कुडण नौपाडा बस स्टॉपवर उतरून रस्ता ओलांडत असताना दुचाकीवरून आलेल्या 2 अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या गळ्यातील सुमारे 20 ग्रॅम वजनाचे अंदाजे 1,20,000 रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून पळ काढला। या घटनेनंतर पीडित महिलेने तारापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। त्यानुसार भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 309(4), 304(2), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तारापूर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे विशेष तपास पथक तयार करण्यात आले। पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला। तपासादरम्यान 44 वर्षीय आरोपी दर्शन जगदीश मोरे आणि 26 वर्षीय प्रणेश सुरेंद्र पाटील राहणार दोघेही पालघर पूर्व भंडारआळी घेवली यांना ताब्यात घेण्यात आले। चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली। आरोपींकडून चोरी गेलेले 20 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली MH48CW0515 क्रमांकाची दुचाकी जप्त करण्यात आली आहे। दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 30 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक बनसोडे हे करीत आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरले, उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील व त्यांच्या पथकाने केली। गुन्हेगार कितीही चलाख असले तरी कायद्याच्या हातातून सुटू शकत नाही। पालघर पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक मजबूत झाली आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।